विनंती करेल विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुजित केसरी आणि सल्लागार जितू क्षेत्री यांना की आपण मंचावरती यायचंय। दोन्ही असोसिएशन पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण मंचावरती या असं आयोजन कमिटीच्या वतीनं आग्रह आहे। रितेश समोर करण पाटील हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअरच्या दिशेने निघून जातोय का तर यस एका धाब्यासाठी निघून गेलाय सिंगल धाव मिळेल। पहिली मॅच अतिशय शानदार रीतीने पार पडली परंतु पहिल्या मॅचने निर्देशन दिल्यात किती धावा बनवणं योग्य असणार आहे किती धावांचा पाठलाग होऊ शकतो किती धावांना वाचवलं जाऊ शकतं आणि त्याला अनुसरूनच इथून पुढे येणाऱ्या मॅचेस खेळवल्या जाणार आहेत। त्यापैकी ही दुसरी मॅच आणि या दुसऱ्या मॅच मध्ये आपण जयसाई वर्सेस समर्थ बॉयज 14-32 या दोन संघांना पाहतोय। डीजे सुमित आमच्या समोर जोडले गेले आहेत। डीबीएनची संपूर्ण टीम प्रवीण पाटील आणि टीम इथे जॉईन झाली आहे। त्याचबरोबरीनं एसराज इन्फोटेकचा हा नेट प्रोव्हाइड केला गेलाय ते सुद्धा तयार आहेत। ओहो डायरेक्टली यष्ट्यांच्या दिशेने जाणारा चेंडू जड मध्ये टाकला गेला आणि क्लीन बोल्ड होत असताना अक्षय पवार बाद गन। शैलेश करावडे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येतात। पहिलं षटक संपन्न झालंय आणि संपन्न झाल्यानंतर 5 धावा धावफलकावरती आहेत। विकेट आली आहे पहिल्या षटकामध्ये आणि रितेशने चांगला ब्रेक थ्रू मिळवून दिला। अक्षय पवारला माघारी धाडलंय। नवीन बॅटर गौतम पाटील यावेळेला पैदरच्या दिशेने आलाय। 2 चेंडूचा सिंगलचा धाव कंप्लीट। पुन्हा एकदा करण यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न करतोय चेंडू डिक्लेअरच्या दिशेने खेळत असताना एक धाव कंप्लीट होतीये। 8 धावा अजूनही 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि असं असताना लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल। इकॉनॉमिकल स्पेल पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये येत असताना शैलेश करावडे पुन्हा एकदा तोच खेळ दाखवतील अशी आशा होती परंतु वाईड एक हाताळला गेलाय आणि त्यामुळे धावफलकावरती धावा 10 वरती जाऊन पोहोचल्यात। गौतमने हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला खेळले एकदा तो पण धावून कंप्लीट केली जाते। 15 मिनिटांचा अवधी 15 मिनिटांच्या वरती जर का टाइम लागला तर 2 धावांची पेनल्टी आहे। दोन षटकाचा खेळ संपलाय। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश आलाय। पहिल्या मॅचने भरपूर काही शिकवलंय। पहिल्या मॅचने सांगितले चौकार जातात चौकार थांबतात धावा वाचवल्या जातात रनआउट सुद्धा होतात। तुम्हाला मग त्यापैकी काय चॉईस करायचंय हे तुमच्यावरती आहे। इनटू द गॅप अतिशय चांगला देखणा सुबक नेत्रदीपक शानदार स्ट्रोक चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार चौकार। थँक्यू डीजे अतिशय चांगला फटका फुलातून स्ट्रोक नेत्या आणि रितेशच्या मधून निघून गेला होता 4 धावांसाठी आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होईल गौतम।
हळुवार पद्धतीने बॅटला फिरवतात आणि त्यामुळे चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा जास्त जोर न देत असताना घेतात, त्यामुळे जोपर्यंत खेळाडू पोहोचेल तोपर्यंत एकदा सरळ सहज रीतीने पूर्ण होते. आतापर्यंत आपण पाहिले वाईड बॉल, वाईड +1. धावफलकाची दावा या वाईड +1 ने जाऊन पोहोचले 19 वरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगली सुरुवात होत असताना पाहायला मिळते ती जयसाई विरार या संघासाठी. फ्रंट फुटवरती आले आणि त्यानंतर फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. सिंगल साठी चेंडूला येऊन धाडलंय. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि एक धाव ऍड होत असताना 20 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा सिंगल. कैलासवासी पद्माकर मांगेला यांच्या स्मरणार्थ आपण पाहतात ऐकत आहात MC चषक 2023चा हा सोहळा आणि या सोहळ्यादरम्यान आजचा हा पहिला दिवस. खूप अगोदर म्हणजेच महिनाभर अगोदर या स्पर्धेचं आयोजन करत असताना काय काय करावं लागणार आहे, काय काय करणं गरजेचं आहे, कशा प्रकारे प्रत्येक गोष्ट येथे आखली जाईल यासाठी प्लॅनिंग चालू होतं आणि बघता बघता तो दिवस उजळला. दिवस उजाडत असताना अंडर-25च्या मुलाने केलेली संपूर्ण मेहनत आता या एक बॉल बाकी है. एक वाइड आलाय. चौकार, सिंगल, वाइड +1, सिंगल सिंगल सिंगल. धावफलक 22. 22 झाला. 22 डॉट एकही नाही आहे, त्यामुळे शेवटचा बॉल बाकी आहे. आणि बघता बघता ही जी केलेली मेहनत होती अंडर-25च्या मुलांची ती मात्र इथे सर्वांसमोर अतिशय चांगल्या रीतीने सादर होताना दिसते. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. एका धावेसाठी चेंडूला खेळून काढले. सिंगल धाव येईल. सिंगलने 23 वरती धावफलक जाऊन पोहोचले आणि आता 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 नंतर 23, 6 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. ओमकार नवीन गोलंदाजी मार्कवरती येतो आणि पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. टॅप करायचा प्रयत्न होता. एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. 5 चेंडू निर्णायक असणार आहेत. पुन्हा एकदा करणने चेंडूला सोडून दिलं. उजव्या स्टेज असंच बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होईल आणि एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड सुद्धा होताना दिसणार आहे. पुन्हा एकदा कट केलं चेंडूला एका धावेसाठी. प्लॅनिंग क्लिअर आहे. कशा प्रकारे पुढे जायचंय, कशा प्रकारे खेळ करायचा आहे, खेळ साकारायचा आहे, या सर्व गोष्टीसाठी मनामध्ये केलेले विचार, त्या विचाराप्रमाणेच एक एक धाव काढली जाते करणच्या माध्यमातून. परंतु अशा प्रकारचा खेळ कधी कधी हानिकारक सुद्धा असतो. श्री साई माऊली वर्सेस स्वास्तिक. श्री साई माऊली वर्सेस स्वास्तिक दोन्ही संघाचे संघनायक. आपण टॉस साठी येऊन थांबायचंय. हो चेंडू मागे निघून गेलाय सिंगल साठी. बघा हा चेंडू डॉट आला असता परंतु करणने लेझी बॅट तिथे फिरवली आणि त्यामुळे 1+1 धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक आहे. पहा कोणत्या प्रकारचं आक्रमण होत नाहीये परंतु ज्या प्रकारची बॅटिंग आता होती त्या बॅटिंगला पाहता या प्रकारच्या धावांनी पोट भरेल का, म्हणजे तितकी मोठी चांगली स्थिती या सिंगल धावा आणून देतील का, हे सुद्धा बघणं रोचक ठरणार आहे. कारण शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. धावफलक 29 वरती थांबलंय. मगाच्याच मॅचची कदाचित पुनरावृत्ती होतीये. 30 वरती धावफलक जाऊन थांबले. 31
टार्गेट ठेवलं गेलंय. मगाच्या मॅच मध्ये 31चा पाठलाग झाला होता. काय या मॅच मध्ये 31चा पाठलाग होईल का? तितकंच अवघड नाही आहे या मॅच स्वरूप, परंतु कशा प्रकारे दोन्ही संघ खेळतायत याडारी काळबेल सांगणार आहे. आणि मी विनंती करेल जितू क्षेत्री आणि सुरजित केसरी आपण मंचावरती विराजमान व्हा. दोन्ही कर्णधार आलेत का? एकविरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित पाटील यांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचे. थँक्यू. मी विनंती करेन रोहित पाटील यांना आपण स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय ऋषी, काय निर्णय असेल? फिल्डिंग करायचा निर्णय. कशा प्रकारची तयारी आजच्या दिवसासाठी? कारण इतकं चांगलं आयोजन एफसीच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत. तयारी तर चांगली केली आहे, बघूया लेट्स सी. कशा प्रकारचा प्रवास राहिलाय विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना श्री साई माऊलीचा? प्रवास तसा खडतर आहे, पण पोरं मेहनत घेत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. टॉस जिंकला असता सर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची, किती रन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 27 या पुढे, तरी आम्ही प्रयत्न करून यायला. स्वास्तिक या हंगामामध्ये अतिशय चांगला खेळली आहे. या स्पर्धेसाठी काय स्पेशल तयारी आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचे आयोजन खूप चांगलं केलंय, जसं लास्ट टाइम पिवळ्या चषकचं पण केलेलं, तर त्याच्यात काय डाऊट नाही. आता आम्ही खेळू नॅचरल गेम, बघू काय होतं. स्वास्तिकची तयारी खूप चांगली आहे, पोरं मेहनत वगैरे घेतात आहेत, एफर्ट्स देतात आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकलाय टीम श्री साई माऊलीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच साठी. त्या अगोदर पुन्हा एकदा 31चं टार्गेट आहे. काय पाठलाग होतोय की बचाव होतोय येणारी काळबेल सांगणार आहे. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण जातोय थेट मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी 31 धावांचा पाठलाग आणि बचाव करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाल्यात. यावेळेला चेंडू वेगाने फेकलाय, धावचीची संधी आहे, नॉट आउटचा इशारा. अतिशय चांगली वेगी अक्षयची. जय साई विरार हा संघ आपण बचाव करत असताना पाहतोय या 31 धावांचा, परंतु त्याच्या समोर जर आपण पाहिला तर 31 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल यासाठी ओमकार आणि सौरभ आपलं सर्व काही पणाला लावत असताना पाहायला मिळतात. सोपं नाहीये पण अवघडही नाहीये, कारण मागील मॅच मध्ये 31चा पाठलाग झालाय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळलाय जरूर, अंकित आहे त्या ठिकाणी. एक टाइम होता अंकित वेटालिटी हा ऍज अ ओपनर म्हणून जयसाईसाठी अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळायचा आणि अतिशय चांगला खेळ त्याने अनेक वेळा करून दाखवलाय. एक्सपिरियन्स प्लेयर आहे जयसाई मध्ये. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय रोहित. जयसाई मध्ये सर्वाधिक ऍक्टिव्ह खेळाडू म्हणजे रोहित. पहिला चेंडू, ओहो, फायदा उचलता आलेला नाहीये नो बॉलचा.
नो बॉल आणि त्यानंतर अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. इथे प्लस झाला असता कदाचित अजून आनंद मिळाला असता, तसं झालेलं नाहीये. 7 वरती धावफलक जाऊन पोहोचले. हलक्या हाताने खेळल्या चेंडूला एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव सौरभच्या खात्यामध्ये जमा होईल. 8 धावा धावफलकावरती. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं, धावचीची संधी. ओहो, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये कारण हातामध्ये चेंडू राहिला नाही गौतमच्या. रोहित थोडासा नाराज आहे. अशा नाराजगी बाळगून चालणार नाहीयेत. या मॅचला जिंकण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. नाही लढलात तर मात्र अडचणी वाढतील आणि लढण्याच्या जागी रडावं लागेल. काय इंटेंट असणार आहे ओमकारचा हे सुद्धा पाहणं रोचक ठरेल. ओमकार प्रतिभावान खेळाडू आहे. ॲज अ लेफ्ट हँडर बॅटर म्हणून त्याने अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे. इथे अक्षय चुकतोय. साहस केलं तो, डेअरिंग केली होती. त्याच्या हातामध्ये चेंडू गेल्यानंतर धाव घेण्याची आणि ती डेअरिंग कुठेतरी कामाला आली आहे कारण हातामधून चेंडू निसटलाय, फंबल झालेत आणि सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आत्ताच आहे तर नंतर काय असेल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून गौतम, त्याने चेंडू अडवलाय. एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय चांगलं आहे जयसाईचं आणि त्याला पाहता समर्थ 14-32 ला धावांचा पाठलाग करणं तितकंच सोपं जाणार नाहीये. परंतु सौरभ आणि ओमकार असे खेळाडू आहेत ते 4 मधून एक तरी पार करणं जाणतात. म्हणजे जरी तुम्ही 4 वेळा अडवला तरी 5व्यांदा तो चौकार त्यांच्या माध्यमातून येऊ शकतो. इतकी प्रतिभा त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुट कव्हर पंच. तर मंचावरती उपस्थित विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय सुजित केसरी यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल ओमकार पाटील यांना की आपण सन्मानित करायचंय सुजित केसरी यांना. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगानं पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये. अक्षयला माहित आहे सौरभचा स्ट्रॉंग झोन तोच आहे आणि त्यामुळे स्वतः तिथे थांबलेत आणि अतिशय चांगली फिल्डिंग. सुजित केसरी यांचा सन्मान मुख्य मंचावरती होत असताना स्पर्धा कोणतीही असो ओर झाली त्या स्पर्धेदरम्यान सुजित यांची उपस्थिती आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते. त्यानंतर सल्लागार जितू क्षेत्रीय यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. ओमकार पाटील यांच्या शुभ हस्ते. 13 झाल्यात अजूनही 18 पाहिजेत. 12-18. नवीन गोलंदाज विवेक आलाय गोलंदाजी मार्क वरती. एक धाव डिक्लेअरच्या रूपामध्ये मिळेल. सिंगलने खातं ओपन झालं या षटकाचं सुद्धा. खेळपट्टीवरती उभे जरूर आहेत दोन्ही फलंदाज, परंतु जर का चौकार पार नाही झाला तर मात्र आपलं अस्तित्व असून सुद्धा कामाला येणार नाही. आपली खेळी संघाच्या धावचीची संधी आणि अखेरकार गौतमच्या हातामध्ये आलेला चेंडू यावेळेला फेकला गेला आणि विवेकने कोणती चुकी न करत असताना माघारी परतावं लागतंय. पहिला आजरा सौरभच्या रूपाने गॉन. विवेक षटकामध्ये धावचीच्या रूपाने गडी बाद झालाय आणि त्यानंतर शैलेश करावडे फलंदाजी मार्कवर. यावेळेला अतिशय चांगला फटका, नेत्रदीपक फटका, कडक ऑफ ड्राईव्ह, चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा आणि धावफलके धावत 18. थँक्यू डीजे. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ न शिल्लक आहे. फटका पुन्हा एकदा वन मोर.
वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा. व्हॉट अ शॉट. थँक्यू. गाणं सुद्धा चांगलं वाजलंय. जपून जपून जा रे पुढे धोका आहे. आणि खरोखर धोका आहे. 2 चौकार आलेले एक आला तर अजून तो धोका मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिसायला लागेल. लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपये सुजित केसरी आणि जितू क्षेत्री यांच्याकडून. 1000 रुपये जितेश परब यांच्याकडून लगातार 3 चौकारांसाठी. क्या बात आहे. धावफलक धावा 22. अजूनही 9 धावांची गरज आहे आणि 8 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. मॅच मगाच सारखीच आहे. ज्या वेळेला बीवे एकलव्य खेळत होती तेव्हा सुद्धा एकाच्या फरकाने पुढे जात होती. 6 मध्ये 7ची गरज होती. आता इथे 8 मध्ये 9ची गरज आहे. काय चौकार. ओहो चांगला फटका जरूर आहे. गौतमने तितकीच चांगली फिल्डिंग केली आहे. डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. विवेक वरती केलेला हल्ला या मॅचला वेगळं वलय निर्माण करतोय आणि हे वलय निर्माण करत असताना सांगतोय नशिबाच्या बळावरती आम्ही जिंकणं पसंत करत नाही. आमच्या बाजूंमध्ये तेवढा दम आहे आणि तो दमखमद्वारे दाखवत असताना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय का. ओहो धावचीची संधी आहे. चुकी झाली आहे. ये बहुत ही बड़ी गलती है. थँक्यू डीजे. सर्व काही सुरळीत चाललं असताना मध्येच दुधामध्ये मिठाचा खडा ज्या प्रकारे पडावाने दूध नासावं त्या प्रकारचं हे चित्र झालंय. इथे परिस्थिती बदलली आहे, बिघडली आहे. कारण ओमकार बाद झालाय आणि आता ओमकार बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नितेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजी मार्कवरती हिमांशू आलाय आणि शैलेश करावडे यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आता असणार आहे. चेंडूला पार करावं लागणाऱ्या बाउंड्री लाईनच्या आणि असं असताना 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. एक चौकार या मॅच मध्ये पलटवार करताना दिसेल. काय तो चौकार येईल का. पहिला चेंडूवरती सिंगल हलक्या हाताने खेळलंय. कट करून चेंडूला भेदून दिलंय. डिक्लेअरच्या दिशेने एक धाव येताना दिसेल. जयसाई विरार एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला समर्थ 14-32. हा संघ एक मोठं बॅटल आहे. त्यानंतर अजून एक मोठं बॅटल पाहायला मिळणार आहे. मगाशी 31चा पाठलाग झाला होता. आता 31चा पाठलाग होईल का. पुढे टाकण्याचा प्रयत्न फुलाल चेंडू हाताळले जात आहेत आणि त्यामुळे फलंदाजाला ड्राईव्ह करण्याऐवजी कट करावं लागते. कारण एक धाव आल्यानंतर एका चेंडूवरती ज्या चौकार येईल त्यावेळेला मॅच जवळजवळ संपल्यात जमा असेल असा काहीसा विचार मनामध्ये आला असावा आणि त्याच दृष्टिकोनाने खेळ मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मोठा फटका. चेंडू निघून गेलाय का. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळेल. आता म्हटलं धडधड वाढताना दिसणार आहे. हळूहळू हृदयाची स्पंदनं सुद्धा धगधग करायला लागलेली आहेत. 3 चेंडू आणि 6 धावेची गरज. 3 मध्ये 6 हिमांशू आणि त्यानंतर शैलेश करावडे स्ट्राईक एंड वरती. कोणत्या प्रकारचे स्ट्राईक बदलत नाहीये. बदलत नसलेली स्ट्राईक फक्त फासला जो आहे तो कायम ठेवत असताना पुढे जातीये. मॅच फक्त एका चौकारावरती येऊन थांबली आहे. कारण हा सामना आता 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना कोण पार करेल. शैलेश करावडे समोर आहे. 31चा पाठलाग करत असताना ही झालेली दमछाक आहे. हे बदललेलं चित्र आहे आणि या चित्रामधून काय हिमांशू भारी पडेल शैलेश वरती की शैलेश हिमांशू वरती हल्ला करत असताना या मॅचला समर्थ 14-32च्या बाजूने जिंकवेल. चेंडू निघून गेला. सीमा रेखा पार. येस इट इज गॉन फॉर 4. नक्की थँक्यू डीजे. नक्की घडलंय तरी काय. कारण एक चेंडूने एका धाव्याची गरज आहे. सेम धावांचा पाठलाग करायचा होता 31 आणि 31 करत असताना बीवे एकलव्यच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. इथे 31चा पाठलाग करत असताना सेकंड लास्ट बॉल वरती चौकार आलाय आणि आता एक चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. आणि असं असताना शैलेश करावडे काय या मॅचला आपल्या बाजूने
झुकवेन ठेवेल का की साई जयसाई विरार मात्र या संघामध्ये पलटवार करेल. आणि शैलेशने आतापर्यंत करून दाखवले. शैलेशने अनेकांची तोंडबंदी केलेत की काम स्ट्राइक रोटेट केली नाहीये. एक बॉल एक. अगर होगा इरादा नेक तो होगा एक, नहीं तो ये एक भी नहीं होगा. हिमांशु समोर गौतम आहे. अक्षय पाटील, अक्षय पवार तो सुद्धा शॉट मध्ये आहे. सिली मध्ये 2 क्षेत्ररक्षक, 1 पॉइंट, 1 स्क्वेअर लेग. त्यामध्ये करण पाटील. शैलेश करावणे जर काही मॅच जिंकून दिली तर नितेश कोवेसकर, नामाबाई चेवनर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लगावलं जाणार आहे. लगावलेलं आहे ते 200 रुपये मिळणार आहेत. एक चेंडू एक धाव. हिमांशी समोर शैलेश. काय धाव कंप्लीट केली जाईल का? नितेश स्ट्राइक एंडलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओहो, ये बहुत बड़ी गलती आहे. एकदा दोनदा तीनदा कितीदा चुकावं त्याला सुद्धा एक लिमिट आहे. चुकी झाली आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय समर्थ 14-32 न.